प्रत्येकाचं मत असते. आपले मत मांडण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे. उद्धव साहेब आमच्या महाविकास आघाडीमध्ये आहे. महाविकास आघाडीमध्ये या सगळ्या गोष्टी चर्चा होईल आणि चर्चेच्या माध्यमातून हे ठरेल. अजून त्यांच्या पक्षाच्या लोकांना वाटायला स्वाभाविक आहे, ते वाटलंच पाहिजे. सध्या तर तीच परिस्थिती आहे की महाराष्ट्रातील सरकार गुजरातच्या नेत्यांचा मुजरेगिरी करतात आहे तसं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे. स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री झाल्याच त्या पद्धतीने सांगितलं की आमचे आका नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहे. त्यामुळे ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला खरं तर एक प्रकारचं ठेच पोहोचणारी भूमिका त्या काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मांडलेली होती. महाराष्ट्र हा कधी दिल्लीला झुकला नाही आणि झुकणार नाही, पण आज परिस्थिती राज्यातल्या सरकारची तीच आहे. प्रफुल्ल पटेल तर काय झाले की आता ते बरं झालं, त्यांना गृहमंत्री केलं पाहिजे आता देशाचं. ते अमित शहाचा ते तडीपार आहे असं शरद पवार म्हणतात. तर खरं तर प्रफुल्ल पटेलच गृहमंत्री केलं पाहिजे. ते त्यांच्याजवळ सिस्टीम जी आहे वेळेवरची कसं सत्तेमध्ये घुसायची ती त्यांना जास्त अनुभव आहे. त्यामुळे आता प्रफुल्ल पटेल काही पण बोलतील त्यांचं काय आहे. ऑलरेडी शिखर बँकेमध्ये घोटाळा झाला. ज्या सरकारमध्ये हे आहेत, ज्या सरकारला हे समर्थन करतात आहेत, त्यांचेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे सांगितले की 72,000 कोटीचा भ्रष्टाचार बँक यांनी लुटलेले लोक आहेत असं सांगितलं आणि 8 दिवसानंतर त्याच अजित पवारला आपल्या पक्षात घेतलं. त्यामुळे आता प्रधानमंत्र्यांनी त्याचा शिक्कामोर्तब केलेला आहे, नरेंद्र मोदींनी शिक्कामोर्तब केलेला आहे. तर प्रफुल्ल पटेलनी त्याला आपल्या वेगळी भूमिका मांडायचं काही कारण. भारतीय जनता पार्टीचं जे अधिवेशन पुण्याला झालं त्याच्यात स्वतःच देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्ही 20 आमदार फोडलेत, आम्ही कशा कशा पद्धतीनं सरकार तोडलं त्याच्या पद्धतीचं वर्णन त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेलं आहे. आता फोडाफडीचं राजकारण आणि खोक्याचं राजकारण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे असतील या भाजप असतील देवेंद्र फडणवीस त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचं ते वक्तव्य करतातच आहे. त्यामुळे आरोप लावायची गरज नाही. वास्तविकता ज्या लोकांनी फोडाफडीचं राजकारण या राज्यामध्ये सुरू केलेलं आहे ते त्यांच्याच वक्तव्यातून ते बोलतात. भाजपचे माजी आमदार रमेश कुथे आता उबाठामध्ये परतले आहेत आणि त्यांनी म्हटलं की भाजपने बेवकूफ बनवलंय. भाजप हा लोकांना बेवकूफ बनवणाराच पक्ष आहे. सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस हा देशाचा गृहमंत्री केला अशी टीका शरद पवारांनी केली. आपण कसं बघताय याकडे? जे आहे ते शरद पवार बोलले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.